काही वर्षापूर्वीची गोष्ट. शिवनगरी नावाचे एक छोटे राज्य होते. या नगरीच्या राजाचे नाव शिव महाराज होते. राजाला शिकारीचा छंद होता. राजा शिकारीसाठी नेहमी जंगलामध्ये जात असे. कोणत्या ना कोणत्या प्राण्याची शिकार केल्यानंतरच राजा आपल्या नगरीमध्ये येत असे. एकदा राजा शिकारीसाठी जंगलात गेला. सोबत प्रधान आणि इतर मंडळी होती. शिकारीसाठी राजा वनवन भटकला, परंतु त्याला शिकार काही मिळेना. अंधार दाटू लागला, त्यामुळे राजा फार वाईट वाटले. रिकाम्या हाताने परत जाणे शक्य नाही. जवळच एक छोटे मंदिर होते. प्रधानासह राजा मंदिराकडे पोहोचला. राजा भुकेने व्याकुळ झाला. जंगलामध्ये आपणास अन्न मिळणार नाही हे राजाने ओळखले. राजा गुमाने झोपला. एवढ्यात कसला तरी आवाज आला. राजा जागा झाला. आपल्या सहकार्यांना उठवू लागला. उशाला तलवार होती. राजाचा हात त्या तलवारीवर पडला. राजाचे एक बोट कापले गेले. रक्त वाहू लागले. दिवसभर फिरून राजा थकला होता. शिकार मिळाली नव्हती. त्याचा राग राजाला होता. त्यात ही एक भर पडली. राजा प्रधानाला म्हणाला, आजचा दिवस काही चांगला गेला नाही. माझे बोटही कापले. राजाला वाटले आपल्या ह्या परिस्थितीचे प्रधानाला वाईट वाटले, परंतु प्रधानाने राजाला याबद्दल काहीच वाटून दिले नाही. तसे सांगितले, महाराज, होते ते चांगल्यासाठीच, एवढेच उत्तर दिले. राजाला प्रधानाचा खूप राग आला. प्रधानाला आपल्याबद्दल प्रेम नाही. अशा प्रधानाला आपल्यापाशी ठेवून काय करायचे? उद्याच त्याला कामावरून काढून टाकायचे. राजाचा निर्णय पक्का झाला. खिन्न मनाने राजा झोपला. थोड्याच वेळात राजाला पुन्हा जाग आली. आपल्याला कोणीतरी उचलून नेत आहे हे राजाच्या लक्षात आले. आपल्या सहकार्याला हाक मारायला तोंड उघडणार एवढ्यात राजाचं तोंड बंद झालं. लोक आपल्याला कोठे घेऊन जात आहेत हे राजाला लक्षात येईना. बऱ्याच वेळानंतर राजाला एका निर्जन ठिकाणी आणले गेले. राजाने समोर पाहिले तर तलवारी घेऊन माणसे नाचत होती. समोर एका देवीची तस्वीर होती. राजाला काही समजेना. थोड्या वेळात राजाच्या गळ्यात फुलांचा हार घालण्यात आला आणि राजाला देवीपुढे नेले. आता मात्र राजाच्या लक्षात आले, आपला बळी देण्यासाठी येथे आणले आहे. राजाला काहीही उपाय सुचेना. राजाच्या अंगावरील कपडे उतरवले. राजाला अंगारा लावला. राजा, आम्ही तुझा बळी देणार आहोत असे बोलू एका माणसाने तलवार हातात घेतली. तोच एक जण म्हणाला, हा राजा बळी देण्या योग्य नाही. राजाला आश्चर्य वाटले. राजाला फक्त 4च बोटे आहेत, त्यामुळे हा बळी देवीला चालणार नाही. राजाची सुटका झाली. राजाला प्रधानाची आठवण झाली. आपला प्रधान खरोखरच हुशार आहे. जर रात्री माझे बोट कापले नसते तर मला बळी दिला असता. खरोखर जे होते ते चांगल्यासाठीच. राजालाही पटले. आपल्या प्रधानाला घेऊन राजा नगरीत आला. प्रधानाला भरपूर संपत्ती दिली. प्रधान हा केवळ प्रधान राहिला नाही, तर तो राजाचा खास मित्र झाला.